बोला ना सर सगळं 22 नाही आता ते बरोबर बोलले आता बाबा. बरोबर नाही तुमचे राहून द्या, माझे राहून दादा द्या. त्या शेळ्या घेऊन आलो 24 नी 25 नी राणे बरं बाबा 11 शेळ्या काढल्या हं. 22,000 द्यायचे आहे फक्त. शेटने 25 सांगितले गुडघ्या एवढ्या गावरान एकूण आल्या फक्त 25 नी 24 बाळूमामाच्या नाव घेऊन पाहुणी करायची आहे. आणि ती बी शेळी पडली ते बी घेऊन जाय तुला असं म्हणत नाही गाडीची पाहुणी फक्त ती आपली शेळी देऊन तुम्ही टाकायची काढली. शेळ्या. मन मोकळेपणाने नाद नाही करायचा शेळींचा. बरं बरं क्वालिटी एकच नंबर जाईल. एक महिन्यात शेळ्या धरून जातील. बाबा म्हणे फक्त आम्हाला कच्च्या शेळ्या महिन्यात दीड महिन्यात अशा द्या म्हणे. ही शेळी आबा आज उद्या मध्ये जाणार मध्ये तरी आपण यांना असं नाही म्हणणार का तुम्ही ही शेळी नका घ्या बा बरं ही मला सोडून जा बा असं ती बी द्यायला तयार आहे, आपण पण ते म्हणणार नाही नाही म्हणताय. त्यांना. त्यांना पटली ना ही सुद्धा आपण सौदा आल्यावर देऊ ही त्यांना. ती बरं बी बरं देऊ शकतो आपण वरून वाढवून तसं काही नाही आपण. बोला आता बरोबर माहिती नाही आहे. काका एकच सांगू का समजा सोडतो यावर होईल असंच बोलतो जास्त आलतो खालतो बोलत नाही एकच बोलतो माझ्या बाळूमामाच्या अशी 23,500 रुपयांनी मग काय मला द्यायचं तुम्हाला नाव एक तुम्ही एक काम करा मागू दे सगळं ऐकून घ्या सगळं सोडा 22,500 रुपये बकरीचं. जा हा, झाल्या दिल्या जा 500 काय 2300 आशा नका धरू दिल्या हा काय दादा देऊन टाकला जाऊ द्या बरं. थोडा बाळूमामांच्या नावाने फक्त 22,500 रुपये दिल्या बरं बरं फक्त 22,500 प्रमाणे नाद नाही करायचा. भावनगर जंगल क्वालिटीचा म्हशी दिला म्हशी 24 कॅरेट सोनं बद्दा भावनगर जंगलचा एक नंबर हा, हा, नाद नाही दादा, करायचा. जय बाळूमामाच्या क्वालिटी लाडीचा. नाद नाही करायचा शेळींचा. बरं बाबा कुठले या बाबा पुढे या. भाऊचं नगर नगर या भाऊ या भाऊ नगर नगर या दादा या काका या पुढे या काका पुढे या. इकडे 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 या अण्णा इकडे शेळींपाशी या. झालं. या मामा या पुढून या मध्ये या. या हो, या ना एकच जण कोणीतरी बोला कुठून आले कुठलं गाव जिल्हा तालुका व्यवस्थित बोलतो बरं हे बघा मित्रांनो भाऊ किती शेळ्या घेतल्या तुम्ही आता या 11 घेतल्या बरं कुठलं गाव कापरवाडी तालुका तालुका नगर तालुका नगर बर जो दाम घेतला तोच सांगा 22,500 22 शब्द 2 शब्दात झाला दोनच शब्दात बरोबर दोनच शब्दात काका दादा तिसरा शब्द त्यांना बोलून नाही दिला आपण. शेठने 27 म्हणले बाबाने 20 ला मागितले नंतर शेठ 25 म्हणले बाबा 22 म्हणले आणि सोनूभाऊने 22.5 ला डन केलं 23 नी बी घेतल्या असत्या 23.5 नी बी घेतल्या असत्या बरोबर. त्या बघा, काका दादा आपल्याला कष्टाला घ्यायचंय हो 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 बस दोन टाका जास्त ताना या 11 शेळ्या आहे. 11 शेळ्या. भाऊ क्वालिटी आवडली आणि त्यांच्यात एक भारी शेळी सोडून द्यायला लावली होती त्यांनी हा हा तर त्यांना आपण सहकार्य केलं ती शेळी सुद्धा नाही लावली. पण तरी आम्ही घ्यायला लावली कारण ती शेळी अशी आमची एकटी 30,000 ला एकटी बरोबर पण तो धंदा नाही करता एखादी शेळी भारी बी द्यायला पाहिजे. बरोबर भारी शेळ्या खायला ही शेळी नका द्या, 2 मिनिटं थांबा. आका दादा एका नंबर क्वालिटी दिली आहे. नाद नाही करायचा क्वालिटी पा वस्तू बा, फक्त शिंगडीवर शेळ्या दिल्या हे बा, शेळ्या थोड्या कच्च्या आहे बा, वर पा शेळ्या बरोबर शेळ्या सेट होण्यासारख्या शेळ्या आहे त्यांच्याकडे नुकसान होणार नाही या शेळींची बरोबर घरी जाऊन सेट झाला पाहिजे शेळ्या असा माल दिला दादांना बरोबर एकच नंबर क्वालिटीचा. भाऊ सोनूभाऊचा व्यवहार कसा वाटला हा किती दिवसापासून फोन चालू होते फक्त त्यांना शब्द होता का गाडी येईल त्या दिवशी या तुम्हाला माल देऊन वापस नाही बरोबर आता करणार. मित्रांनो बघा एवढ्या शेळ्या लोकांकडे आल्यानंतर कस्टमरला वापस नाही नाही. 1000 इकडे काय तिकडे पाहिजे बरोबर पण क्वालिटी देऊ आणि क्वांटिटी देऊ एकच नंबर देऊ. या बघा एवढ्या शेळ्यामधून 105 105 शेळ्या 105 शेळीमधून गाभण शेळ्या निवडून दिले. बरोबर हो चालतं ठीक आहे हे बघा मित्रांनो आता या टोटल किती शेळ्या दिल्या सोनू या या 20 का 20 शेळ्या दिल्या लागवडीच्या. लागवडीचे 20 शेळ्या दिल्या मित्रांनो बाकी तर आहेत बाकी धरायच्या बाकी धरल्या म्हणजे त्यांनी धरून ठेवल्या फक्त गाडीमध्ये तुम्हाला भरताना दाखवतो बरं या सगळ्या खाल्या का सगळ्या खात्या या बोकर सोडायचा आहे त्यांच्यावर आता पुढच्या महिन्यात पुढच्या महिन्यात क्रॉस मध्ये काम करणार आहे ती बिंद. बरं बरं हो त्यांचं पण आम्ही खात्या शेळ्या घेऊन लागवड करू आणि दिवाळीच्या टाइमला इकून टाकू तोलावर आल्या. तोला राहिला एकूण टाक बरोबर बरोबर काय वाटतं तुम्हाला याचं तोला राहिला तर काय दामाच्या बकऱ्याच्या कमीत कमी 25 ते 27,000 रुपयाच्या पट्टीच्या शेळ्या ज्या दिवशी तोलावर येतील त्या दिवशी. बरोबर बरोबर आणि आता शेळ्या पहा ना माप पहा शेळीला क्वालिटी पहा बरोबर सारखं माप आहे. आणि आता काय भावात दिलं आता त्यांना विचार तुम्ही काय भावात घेतलं 17,100 ने बरं कुठलं गाव नगर देवळा आता तुम्ही यांना घेशाल लावशाल मग विकशाल बरं बरं हे बघा मित्रांनो घेतील लावतील मग घरी सांभाळतील ते जाण्यापर्यंत ज्या दिवशी 15 दिवसाच्या कच्च्या राहिल्या ना तेव्हा तोला असतील तर विकशाल बरोबर बरं बरं हे बघा मित्रांनो हे बघा 17,100 कस्टमर आला होता त्यांच्या शेळ्या मी 15 शेळ्या दिलत्या घरी जाऊन हा 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 15 शेळ्या कस्टमरला दिलत्या. त्यांच्यावाल्या ना आपल्याकडे शेळ्या नव्हत्या आपली गाडी उतरवली त्या हप्त्याला बरं 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 मी स्वतः शेळ्या दिल्या होत्या मी त्यांच्या दसऱ्याच्या टाइमला शेळ्या दिलत्या नवरा. बरं बरं हे बघा मित्रांनो सोनूबाच्या खायला शेळ्या देतात पण परत तोला राहिला तर त्यांच्यापासून त्यांच्यापाशी माल नाहीये शेळ्याला कधी संपर्क करा एवढ्या महिना 1.5 महिन्यात तुम्हाला आजची शेळ्या भेटेल माझ्याकडे. बरोबर बरोबर ज्यांना खाली शेळीवर काम करते त्यांनी बिंदास फोन करा भेटून जाईल भेटून जाते एवढा महिना 1.5 महिनाभर काय टेन्शन. चालतं ठीक आहे हे बघा टाका गाडीत
दादा नमस्कार. नमस्कार. कुठून आलेले? नाशिक. नाशिक कळवण. किती शेळ्या घेतल्या? 5 शेळ्या घेतल्या. 5 घेतल्या. काय झाला सौदा? 22 प्रमाणे घेतलेले. 22,000 परवाने. क्वालिटी आवडली का? हो, एकच नंबर. क्वालिटी नुसार पैसे दिले तुम्ही? हो, क्वालिटी. पाका दादा क्वालिटी दिली. गाबना शेळ्या दिले दादा त्यांचा. क्वालिटीचा जबरदस्त क्वालिटी दिली फक्त 22,000 रुपये. पाहून घ्या म्हशी दिल्या म्हशी. क्वालिटी एकच नंबर. आकाश दादा गाडी बी एकच नंबर आली होती. दादा ते फक्त नावावर थांबलेले होते. 7-8 दिवसापासून त्यांचे फोन चालू होते. पाहून घ्या फक्त एवढी एक कच्ची 1 महिन्याची. हे पाहून घ्या अंगठी म्हणता येईल सोन्याची अंगठी. 24 कॅरेट सोनं म्हणता भावनगर जंगलचं. नाद नाही करायचा. पुरा पेडा माल आहे. पाहून घ्या फिटिंगचा पाटणला किती चेहरा पट्टी 4-4 दात फक्त 4-4 दात. एकच नंबर वाल. थोडा नाद नाही करायचा. बाई गाडी आणली ज्यांनी त्या गाडीत टाकायची आता वस्तू एकच नंबर. आकाश दादा जबरदस्त शेळ्या दिल्या दादांना. फक्त आपल्या नावावर आले होते कस्टमर. प्युअर भावनगर जंगलची क्वालिटी दिली त्यांना. पाहून घ्या क्वालिटी. ही म्हैशी नाका एकटी 30,000 रुपयाला नाही देता. फक्त 5 शेळ्या घेतल्या म्हणून दिल्या. एकटी 30,000 रुपयाची शेळी. बघून घ्या 30,000 किमतीची शेळी आहे. फक्त 22,000च्या मापात दिली. 5 घेतल्या म्हणून. 1 लाख दिली 30,000. एकटे फोल्ड ना त्या आपल्या शेडवर आले ते. आकाश दादा बोकड दिलाय 5 दादांना. एकच नंबर बोकड दिलाय. दुधाचा दादा आता चालू गाडीमध्ये आलेला होता आपला. दुधाचं दात बोकड आहे. नाद नाही करायचा. क्वालिटीचा भावनगर जंगलचा बोकड म्हणतात त्याला. एकच नंबर क्वालिटी. नमस्कार. नमस्कार. कुठून आलेत? रानवड. रानवड. बोकड घेतला का फक्त? कितीला घेतला? सौदा केवढ्याला झाला? चौदा झाला 30,000. 30ला घेतला. कस काय वाटली क्वालिटी? चांगली ना. चांगली आहे ना. दुधाचा दात बोकड आहे. आकाश दादा पहिला किती पाट्या घेतल्या होत्या? पहिले 11 घेतले. 11. आकाश दादा 11 पहिल्या त्याच्या गाभण पाटी दिल्या आहेत दादांना आपण पहिलं. आणि आता ह्यो एक बोकड घेऊन गेलाय. आता पाट्या खाली झाल्या त्यांच्या. तिला लागवडीसाठी बोकड घेतला त्यांनी. आता दुधाचा दात दावा बोकडचे आहे. पाहून घ्या. दात पण नाही केला आकाश दादा अजून. दुधाचे दात आहे. चेहरा पट्टी पा सोडा मोकळा जरासा. ही गाडी आणली त्यांनी. या गाडीत घेऊन जाणार. एकच नंबर बोकड आहे आकाश दादा. नाद नाही करायचा बोकडचा. फक्त 30,000 रुपयात दिलाय. बघून घ्या बोकड. एकच नंबर क्वालिटी. सकाळी आपल्या शेडवरती आले होते दादा. सकाळी 4 वाजता गाडी उतरली होती. पाहून घ्या बोकड. हे गाडीत चालला तो आता. ही गाडी आणली त्यांनी. सोनू नमस्कार. नमस्कार आकाश दादा. नमस्कार. केव्हा आली गाडी? गाडी सकाळी 4 वाजता. बर सकाळी 4 वाजता आली का? किती दिल्या आता? बकऱ्या 5 आणि 15. 15. गाबना हां आणि 5 फळकर पाटी ऑनलाईन दिले. हां. अच्छा अच्छा. 5 फळकर पाटी कालच झाला गाडी निघाली तेव्हा. हां. आणि 20 शेळ्या खाट्या दिल्या लागवडीच्या. लागवडीच्या का? लागवडीच्या बी ऑनलाईन देऊन टाकल्या. देऊन टाकली. गाडी घ्यायला बरोबर. कालच सौदा झाला. आणि आता माझ्यासमोर आणि हा एक सौदा माझ्यासमोर झाला. जो एक. हां. आणि सकाळी तुम्ही आज लेट आले. गाडी 4 ला आली. सकाळी 8 वाजता मी घरी 5 बकऱ्या दिल्या एका जणाला. बरं. गाबना हं. त्या 5 आणि या 10 किती झाल्या? 15 15 आणि 20 शेळ्या लागवडीच्या किती झाल्या? 35 35 आणि 5 फळकर पाटी. बरोबर बरोबर विकल्या. आता ही गाबनांची पूर्ण शेळीची दावण आहे. गाबनाची नाद नाही करायचा. क्वालिटीचा 1 नंबर क्वालिटी. हे बघा मित्रांनो. या गाबणी शेळ्या हे बघा. गाबणी 20 शेळ्या आहेत. तुम्ही पाहू शकतात. आणि इकडं पण गाबणींचा माल आहे. काय दुधाचा. बरं बरं बरं. आपण एवढी धावण हे बघा. लांबून पूर्ण लुक बघा मित्रांनो तुम्ही शेळींचा. माप बघा. हे बघा केवढं माप आहे सोनू भाऊ जवळ इकडं. हे बघा समोरून चेहरा पट्टी दाखवतो. एकदम कवळा वाण आहे. चेहरा पट्टी हे म्हैस बघा. पाहून घ्या. पाहून घ्या चेहरा पट्टी पहा. हे बघा. बघा माप बघा इकडं. पुरं देखण्या रूपाच्या एकच नंबर क्वालिटीत. हे बघा. एकच नंबर क्वालिटी. पाहू शकता मित्रांनो तुम्ही क्वालिटी. शिंगडी बघा. चेहरा पट्टी बघा. माप बघा. डबल हड्डी. चमक चमक सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायला भेटेल. हे बघा. या सगळ्या जवळच्या आहे का? हा 15-20 दिवसात खाली होती राशी ऐकणार. हे बघा. बरं. हे बघून घ्या. हे बघा. बरोबर.
हे बघा हम्म. हे बघा बरोबर 15-20 दिवसाच्या कच्च्या आहे फक्त. हो हो काही असे भांडीवरच्या पण आहेत हे बघा अशी मांडीवरची पण. बरोबर हे बघा नाही कास लावती ना का दादा खेळा. बरोबर हे बघा बघा मित्रांनो सध्या मांडीवरच्या शेळ्या या भेटतच नाहीत पाहिजे तशा थोड्याफार कच्च्या वगैरे येत आहेत हो या सुद्धा भेटत नाही जंगलात. आता पुढे पुढे आपण नाही भेटणार अजून या पण नाही भेटणार अजून. बरोबर चला सोडून दाखवता हे बघा आता तुम्हाला पूर्ण पट्टी चेहरा पट्टी पण दाखवली कासी पण दाखवल्या मागून पुढून हा इथं इथं होणार घ्या नाही इथं होणार घ्या ना हे बघा माप बघा क्वालिटी पहा. बघा माप होंडी कवळ काट जबरदस्त माप आहे आकाश. काटवाड घोडा आहे काटवाड घोडा हे बघा काटवाड घोडा दाखवतो याला भावनगर जंगलचा घोडा. हे बघा एक नंबर वस्तू आहे. बिना शिंगाची तेवढी एवढी हाईट दिसते चली शिंगाला कुठे हाईट गेले असते अजून शिंगावर तेवढी हाईट दिसते खरी अजून वस्तू एक नंबर. हे बघा कवडी इकडे बघा गण्यापेक्षा मोठी बकरी हे बघा क्वालिटी पहा चिकनापणा पहा बकरीला. बरोबर नाद नाही करायचा क्वालिटीच्या बाबतीत आता डबल हाती म्हणतात फुल पॉवरच्या. या बघा तू आण ना त्याच्या पैसे द्या दूर आला बघा क्वालिटी बघा पाहून घ्या क्वालिटी माप पहा बकरीला डबल हाती म्हणतात फुल पॉवरची. बघा मित्रांनो शेळ्या बघा तुम्ही फक्त हा वस्तू ऑर्डर करू. हे बघा बघा जोळा जोळा मित्रांनो एकच नंबर क्वालिटी शेळ्या आहेत पूर्ण गाडी टॉप मध्ये असते नाद नाही करायचा शेळा उपाशी आहे का दादा. बरोबर सकाळी शेळा घ्यायला भेटून जातील उद्या. सकाळी सगळं हा आता कस्टमर यायला पाहिजे नाद नाही करायचा क्वालिटीचा. बरोबर बरोबर पाहून घ्या वस्तू. क्वालिटी म्हशी बताईला म्हशी हो भावनगर जंगल. बघा क्वालिटी बघा मित्रांनो एकच नंबर क्वालिटी हे बघा अजून एकदम गुळाची वेली काय बात आहे क्वालिटी एकच नंबर. हे बघा फिरवा गोल टोटल 105 झाल्या ना 105 105 105 होत्या बरोबर बघून घ्या क्वालिटी. वस्तू मित्रांनो आपण सांगताना सुरुवात म्हणजे 30 आणि 70 100 सांगितलं होतं पण घरी आल्यावर त्यांनी पहिल्या 35 शेड्या होत्या तर असं 105चं माप झालंय क्वालिटी पहा फक्त. बरोबर चेहरा पट्टी पहा, शिंगरी पहा, एक नंबर. बघा क्वालिटी बघा पूर्ण पूर्ण तुम्हाला एकदम माप पाहायला भेटणार आहे क्वालिटी पाहायला भेटणार आहे जवानीच्या एकदम हे बघा जवानीचा माल आहे पूर्ण. 8-10 वर्ष कस्टमरला बदलावाचं काम नाही शरीर. बरोबर पूर्ण जवानीचा माल आहे नाद नाही करायचा क्वालिटीचा. एक नंबर क्वालिटी बघा बघा एक नंबर क्वालिटी काय बघा ही पण बघा वस्तू कुठची पहा बघा शिंगडी बघा खाली काच बघा पट्टी चेहरा पट्टी एक नंबर वस्तू. चालू गाडी आलेली आहे थोडं अजून बैठक होईल मित्रांनो बैठक झाल्यानंतर मग शेळी चमक करते कारण की गाडीमध्ये तिथे शेळी थोडी भरून जाते ही बघ कशी आकाश दादा ते अजून काही करेल नाही. दोन बरोबर. दिवस शेळ्या, 2 दिवसांतर शेळ्या बाई. 2 दिवसात अजून शेड्या खुलत्यात हे बघा हे पण दुसऱ्या हातामध्ये बघा हे बघा साठी द्या. हे बघा माप आता तुम्हाला वंडींचा जोडा दाखवतो अजून हे बघा वंड्या दोघी जोडा हो एकच घरच्या आकार एक पण घेणार. दोघी जोडा एकच घरचा आहे. पाहून घ्या वस्तू. हे बघा मित्रांनो जोडा बघा जोडा तिकडे थोड्याचा हे बघा एक नंबर वस्तू पहा एक नंबर. भावनगर जंगलचं सोनं म्हणते याला 24 कॅरेट. पाहून घ्या वस्तू. बरोबर पाहून घ्या वंड्या. इकडे बघा या हे बघा मित्रांनो आज तुम्हाला घ्यायला लागवडी हे बघा एकदम डबल हड्डी बघा पाहून घ्या. एकदम झाड ताकद बघा अंगावरती फुल फिटिंग हे बघा डबल हड्डी म्हणतात. आजच्या गाडीमध्ये तुम्हाला दुधाच्या पण आहेत गाबणी पण आहे लागवडीच्या पण होत्या फडका पण होत्या सगळा माल होता या गाडीला आपल्याकडे. बरोबर. क्वालिटी चमक आणि- बघा चमक. बोकड होता वाटतं
बोकड दिला सकाळी सर. दिला का हा. बर. आजच्या 1 महिना पहिला आपण त्यांना गाबना पाटा दिल्या होत्या. हा त्या पाटा जनल्या पहिल्या होत्या त्या त्यांनी बोकड घेतला 30,000 रुपयाचा दुधाचा दात बच्चा दिला. एकच नंबर क्वालिटीचा. हो का 30,000 ला हा हा नाही करायचा. बोकड जबरदस्त होता. हा इतका चप्पल होता ना सापडत सुद्धा नव्हता तो. हा हा सुद्धा सापडत नव्हता. काय बात. 4 व्हीलर घेऊन आले होते. व्हिडिओ काढलाय मी सकाळी सर. बरं बरं 4 व्हीलर मध्ये गेला होता. चालतं ठीक आहे मित्रांनो बघा फक्त बोकड घेण्यासाठी एवढं लांबून आलं ते कारण की सोनू बोकडनं त्यांनी पाठी घेतला त्यांनी बोकड आता त्यांचा भरोसा होता सोनू भाऊवरती त्या पाटा पुन्हा खाली झाल्या झालेल्या. जनल्या आता तिला लागवडीसाठी बोकड घेऊन गेले. बरोबर आता लागवड करतील ती आता मे महिन्यामध्ये 15 मे नंतर बरोबर ती बकरी त्या पाटा बरोबर नवरात्रात जणाला येतील दिवाळीच्या आसपास बरोबर पाणी उघडल्यावर. आणि आता खाली शेळ्या घ्यायची आताच मजा आहे खरी. बरोबर म्हणजे त्या खाली शेळ्या घ्यायच्या हा. बकरीच्या त्यांनी बिंदास घ्यायच्या. बरोबर आता एवढा महिनाभरामध्ये बरोबर म्हणजे 15 मे नंतर बोकड सोडायचा. हा तो बरोबर 1 महिन्यामध्ये बकरा लावर आणि बरोबर बकरी दिवाळीला जणाला येते. आणि चांगलेच हा एकच नंबर. बरोबर बरोबर त्याला लागवडीच्या घ्यायच्या त्यांनी बिंदास फोन करायचा. बिंदास माल भेटून देणार आपल्याकडे लागवडीसाठी. बरोबर इथून पुढे काही टेन्शन नाही. चालतं ठीक आहे दुधाचा बांधा मित्रांनो गाबणींची गाडी गेली आता खाटी शेळींची गाडी चालली आहे दुधाची धावण बांधलेली आहे याच्यात गाबणी शेळ्या तुम्हाला मी दाखवल्या सौद्यामध्ये हे बघा इकडे धावण कमी पडली म्हणून शेळ्या तिथं हातात धरलेल्या तुम्हाला पाहायला भेटेल गण्यापर्यंत धावण आहे इकडे बघा धावण तुम्हाला दाखवतो आणि काशी पण तुम्हाला दाखवतो मित्रांनो सकाळी गाडी उतरलेली आहे सकाळी सोनू भाऊ घरी पिल्ले आहेत हा, घरी बच्चे आहे. बरं बच्चे 15 बच्चे आहे. ताज्या जणेल बकऱ्या आहे. हा हा इंच्या 2-3 बकऱ्या आहे. बाकी तुम्हाला धावतो. शेवऱ्या बकऱ्या तीनचे. अच्छा 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 दुसऱ्या ताज्या जणेल तीनचे बी धावतो. बरं आता यांना बाकीच्यांना पिल्ले नाही का मग पिल्ला पिल्ला नाही बाकी चिल्ला. या दुधाच्या बरं बकऱ्या नाद नाही करायचा. हो हो बच्चाच्या लागवडीच्या बिया तुम्ही लागवड म्हणून बी घेऊ शकता. बरोबर आणि दूधही काढू शकतात दूध बी काढू शकता. लागवड बी होऊन दोघं काम करतील. जून महिन्यामध्ये लागून जातील हो, जून महिन्यामध्ये लागवड होती. दूध काढून बर आले. दाखवा कशी दाखवा अशी पाना म्हशी पा म्हशी हे बघा मित्रांनो क्वालिटी घागरा दूध गंगा दूध गंगा क्वालिटी दाखवा दादा. हे बघा मित्रांनो दूध गंगा आहे जास्त क्वालिटी पाहून घ्या शेळी. बघा 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 क्या बात आहे नंबर आहे बघून घ्या. हे बघा एकच नंबर गरीबाच्या म्हशी मित्रांनो या मोटरी ताज्या जण बस ताजी जण बघा क्या बात आहे आहे बच्चे घरी मोठीची. एक नंबर क्वालिटी नाद नाही करायचा क्वालिटीचा. भावनगर जंगल हे बघा केवढी नरम मित्रांनो याच्यामध्ये काही जणून महिना झालेला आहे काही दीड महिना झालेला आहे काही चालू झालेले आहेत तर तुम्ही यांना लागवडीसाठी पण घेऊ शकतात घरी दुसरे पिल्ले असतील तुमच्यापाशी तर त्या पिल्ल्यांना पण हे पाजतात काय आरामात टेन्शन नाही 2 दिवस धरून पाजा हे बघा घागर गरीबाची म्हैस साईड बाय साईड बरोबर या बघा लागवड बी करायची आणि दूध बी काढायचे. हो दोघी तोंडाचे शेळ्या या. क्या बात आहे बघा मित्रांनो आणि जी शेळी मित्रांनो जून जुलै मध्ये लागेल मे जून जुलै मध्ये ती शेळी पिल्ले एकच नंबर लावते दुधाला चांगली उतरते कारण की खायला चारा चांगला असतो हे बघा तुम्हाला काठेवाडीचा ओरिजिनल ब्रीडर लागला तर ओरिजिनल ब्रीडर तुम्हाला आणून भेटेल टेन्शन नाही हे बघा क्या बात आहे आणि वेताला फक्त दुसरं तिसऱ्या वेतातलं आहे मित्रांनो या चौथ्या वेतातली तुम्हाला पूर्ण धावणीची एक पण नाही चौथ्या वेतातली हे बघा क्वालिटी क्वालिटी पहा चमक बी पहा. हे बघा शेळीला चमक बी आहे क्वालिटी बी आहे. पा नाद नाही करायचं शेळीला. बघून घ्या. बरोबर ही ताजी जण ही ताजी जणले हे बा सकाळीच जनली. बरोबर. तिला 2 बच्चे येतील. बरोबर सुटली. हे सुटली बघा हातात धरले चला काय अडचण नाही आपण ज्या मेन काशी दाखवल्या आता मला फक्त तुम्ही हे बघा शेळींचे शिंगडी बघा हे बघा दुसरं तिसरं एकच नंबर क्वालिटी चमकच्या शेळ्या जनल्यानंतर सुद्धा क्वालिटी डबल हड्डीची तुम्हाला पाहायला भेटेल 30 शेळ्या येतील त्या दुधाच्या 30. 30 शेळ्या हो बरं क्वालिटी पाहिली का कशी. एक नंबर मित्रांनो मित्र म्हणतो ज्याला कोणाला घ्यायचं असेल पूर्ण पट्टीच्या पट्टी घेतल्या तुम्हाला एकदम योग्य रेट मध्ये मित्रांनो पट्टी भेटेल रेट काय असेल तुम्ही सोनू भाऊशी फोनवर बोलून घ्यायचं आम्हाला पूर्ण 30 पाहिजे म्हणा तर तुम्हाला 30च्या 30 शेळ्या मी आता काशी दाखवला चेहरा पट्टी दाखवली शिंगडी दाखवली आता तुम्हाला सोडून पूर्ण माप दाखवतो संपूर्ण 30च्या 30 जर कधी घेतल्या दूध बी देतील आणि लागवड बी फक्त 19,000 रुपयांनी. क्या बात आहे 1000 पाचशे इकडे तिकडे होऊन जाईल चौदामध्ये बदला पुऱ्या बरं पुऱ्या 30 का. 10 घेशाल तर 22,000 मी 10 मग वस्तू बी निघल बरोबर तुमच्या हाताच्या. आणि पुरी पट्टी घेतली 30 शेळ्या तर 19,000 मी द्यायची. बरोबर हो. घ्या दाखवा मित्रांनो दाम पण सांगत नाही सोनू भाऊ कधी आज दाम सांगून दिलाय पण पूर्ण कोणी घेईल त्यासाठी दाम येतो तुपा क्वालिटी पा पहिला 8,000. शेळी कोणती रे पा भावनगर जंगलचं सोनं म्हणते याला. हे बघा तुमच्या साईड म्हशी का म्हशी घरी माझ्या क्या बात आहे क्वालिटी एकच नंबर आहे. बघा जबरदस्त गाडी आली होती आता या गाडीला आपण बघून घ्या माल. बरोबर
क्या बात. बघा मित्रांनो, गाडी चांगली आहे, गाडी तर चांगली घरी जर तुमच्या इथं आहे, गाडी चांगली आहे. तुमच्या गावरानी शेळीचे पिल्ले असतील, गावरानी शेळी दूध नसतील तर या शेळ्या घेऊन जा. 2 दिवस फक्त पिल्ले धरून पाजा. शेळीचे पिल्लं पाजा, हा कुठल्याही जातीचे हा पिल्लं पाजा. तिसरा दिवस शेळी ऑटोमॅटिक ते पिल्ल्यांना घेईल. काही अडचणी, कारण की शेळी एवढी गरीब असते की मेंढीचे कोकरू देखील पाजत असते. ही शेळी एवढी एक नंबर असते. हे बघा बरोबर. मित्रांनो, काटेवाडी शेळीमध्ये उत्पन्नाचं जे साधन आहे ते 2-3 प्रकारचे आहेत. तुम्ही दूधही घेऊ शकता, तुम्ही पिल्लेही घेऊ शकतात, दुधासोबत पिल्ले दोघेही घेऊ शकतात, फक्त दूधही घेऊ शकतात बघा, तुम्ही. जर्सी गाय बघा. बरोबर. तुम्ही एका शेळीला 3 ते 4 पिल्ले आरामात पाजू शकता, एवढं दूध असतं तिला. हिला 2 पिल्ले दिले तर बाहेरचे 2 पिल्ले आणा, असे 4 पिल्ले तुम्ही तिला आरामात पाजा, काही अडचण नाही. हे बघा, आता जे बाबा आले होते का मित्रांनो, ज्यांनी नगरला शेळ्या घेतल्या, त्या बाबांनी इथून 10 ते 15 वर्ष पहिले एक शेळी त्यांच्यापाशी काठीवाडीची होती. त्या बाबांनी सांगितलं की ती शेळ्या एवढं दूध होतं, म्हणून बाबांनी अशा शेळ्या काढल्या पारखी, आणि 2 शब्दामध्ये पूर्ण सौदा केला त्या बाबांनी. बरोबर. तर ज्याला कोणाला माहिती की काठवाडी शेळी काय चीज असते, तर तो ऑटोमॅटिक मित्रांनो शेळीला घेतो, व्यवस्थित काळजी घेतो. बघा, दुसऱ्या वेतातल्या पाठी आहे. दुसऱ्या जाताच्या अजून कवळ्या आहे, कवळ्या. बरोबर. दुसऱ्या जाताच्या पाहून घ्या, माप. क्वालिटी पास, चेहरा पट्टी पास. ऐका. हे बघा, चेहरा पट्टी पास. पाहून घ्या, चेहरा पट्टी पास, क्वालिटी पास, शिंगडी पास. बरोबर. एक नंबर वस्तू पाहून घ्या. पाहून घ्या वस्तू. हे पाहून घ्या, मेन काशी आहे. हे गड्डा एक नंबर. वस्तू गड्डा एक नंबर. हे पण बघा. हे पहा बघा महेश, मित्रांनो, तुम्ही पाहत असणार की काठेवाडी शेळींच्या काही गाड्या कमी झालेल्या आहेत. त्याला कारण असं की तिकडे माल, हे बघा क्वालिटी बघा. साईड पाय, एकच नंबर वस्तू आहे. बरोबर. कारण की मित्रांनो, माल तिकडे पण भेटत नाहीये. नाद करा तरी क्वालिटीचा जबरदस्त क्वालिटी आहे. बरोबर. भावनगर जंगल शिकवून घ्या. वाढ रे, पादा. पण सध्या कसं, सोनूबन त्यांचे वडील दोघं खरेदीला बसताय. 2 जण 2 ठिकाणी 2 दलाल घेऊन फिरत असतात. खर्च तिकडे डबल झाला 2 दलालांचा. बकरीची इकडं साईड जायला लागली. हे बघा. पाहून घ्या. एकाच टायमाचा आहे का दादा? डबल टायमाच्या तुमच्यानंतर चालतोय ना? आताशी तुमचा टाइमच काय राहिला संध्याकाळपर्यंत. बकऱ्या काय लागतील त्या. चालतंय ना मी संध्याकाळपर्यंत. आता तुमचा 1 वाजतो 1, बरोबर अजून 5 वाजेपर्यंत बकऱ्या अशा फाटतील खाली. बरोबर बरोबर दूध बी काढायचे आणि बोकडे बी सोडायचा. बकरी डबल काम करतील. बरोबर. हो. हे बघा बकऱ्या बघा. एकच नंबर वस्तू. बघा केवढं मोठं माप आहे. केवढ्या शेळ्या आहेत. 105 शेळीमध्ये बाकी दिल्या, आता बाकी आहेत. 70 शेळीचं माप आहे अजून. म्हणजे किती विकला आपण? 30 विकल्या का? 35 विकल्या. 35 विकल्या. बरं 20 लागवडीच्या आणि 15 कापणी. बरोबर. 35 विकल्या. नाद नाही करायचं क्वालिटी. त्या गाडीमध्ये मित्रांनो 11 काढल्या होत्या त्यांनी, पण त्यांचा पैशाचा बाजार हल्ला म्हणून एक शेळी त्यांनी हो. कमी केली. 10 झाले. 11चा सौदा आलता, पण ते म्हणे ₹100 पैसे जमत आहे. हा. म्हटलं तुम्हाला जी पडन ती कमी करून घ्या. त्यांच्या हाताने जी पडन ती करून घ्या. बरोबर. हे बघा मित्रांनो, 4 चारी एका घरचे आहे. 4 एका घरचे का? ससा आहे ससा बघा. सशे आहे, नुसते सशे. असा कलर येत नाही एखाद्याचा घडी. हे बघा, एक युनिक कलर एकदम वेगळाच. मानिका सफेद, हो. तेलंगा, तांबडा आणि काळा 3 कलर मध्ये. हा, कलर मध्ये. 3 कलर मध्ये बघा मित्रांनो. ही काठवाडीच का सोनू? काठीवाडी प्युअर आहे, काय लोळ्या आहे जिल्हा. बरोबर. आणि काठीवाडी आहे कुठल्या भागातल्या या आपल्या? या जुनागड साईडच्या. जुनागड या साईडच्या. भावनगरकडे चराला गेलो होते, तिथे घेतले आपण. बरोबर बरोबर. ते ना तिथून इकडे येले. आता जून महिन्यापर्यंत इकडे बकऱ्या चारते तिथे. अच्छा अच्छा. हा, इकडे चरायला चांगलं राहते ना. मग इकडे आले होते ते चारत. बरं बरं, बघू द्या. बा साईट बा ताज्या बनवले बा. हे बघा. साईट पाहिला का तुम्ही? मग एक नंबर. हे बघा. नरम आका दादा त्याला तू मारेल नाही भाऊ. साईट बकरीला नाद नाही करायचं दिन. मूर्त्या लहानपणी कीर्त्या मान आहे त्या. हे बघा. हे पाहून घ्या साईट. नरम आहे, नुसती नरम पोळी, नुसती पोळी. हे पाहून घ्या. हे बघा, साफसुथरा एकदम. एकदम साफसुथऱ्या त्या. वडरे बकऱ्या पुढं बच्चे आहे त्या ताज्या जरेले. काय त्यांना बच्चे? 2 का? 2 बच्चे 2 बच्चे बघा.
हे बघा कोणाला घ्यायचं 4 इंचारी घ्या, एका घरचे आहे, दूध असेल बच्चे, हक्काचे 2-2 पिल्ले तुम्हाला भेटतील, 4 बकऱ्या 8 पिल्ले, काहीच हरकत नाही. हे बघा मित्रांनो 5 पाठी त्या फडकर आहेत का? फळकर पाटे बरं या द्यायच्या का दिल्या? दिले ऑनलाईन दिल्या बरं बरं केवढ्या दिल्या? दिल्या त्या इकडे गेल्या आपल्या पाचोरा भागात गेल्या. 5 बघा केवढ्याला दिल्या? ते आज संध्याकाळी येणार या. कशी दिल्या? या 13,500 रुपयांनी दिल्या 1,000. 13,500. 13,000 रुपयांनी पाटा पाहिला का? पेडा माल नुसता पेडा एवढी एकच छोटी पण ती बी पा वजन किती पाटला बरोबर पेडा आहे नुसती फिटिंग पाट आहे. ही फुली पाट का पण निघण एका टाइमला ती फुली का तिकडची 1 नंबरची हा हा ती का पण निघण ही काळी बी एका टाइमला निघू शकते. बरं बरं तर आपण खाट्या म्हणून दिले. हा, बाबा काट्या म्हणून दिल्या 13,500 हे बघा पाळणारला दिल्या आपण. हो हो एकच नंबर चेहरा पट्टी 1 नंबर पाटांची पाहून घ्या. हे बघा पाठ पाट रुबाप्पा. केरळला का 13,500? 13,500 नी 13,500. पाहून घ्या. कलर क्वालिटी पास शिंगडी पट्टी भर पुढं. चढा. ही बघ जरा ही बघ जरा जरा द्या त्यांच्याकडे. एक गेली का मग ते पाहून दे रे का नाही. 1 नंबर क्वालिटी दिली आका दादा चालला गाडी मध्ये. बरोबर हे बघा हो नाद नाही करायचा क्वालिटीचा. भावनगर जंगलचं 24 कॅरेट सोनं म्हणता याला 22,500 हा? हो. फक्त 22,500 हा वस्तू दिली 1 नंबर. काय बांधलं रे आता रे एवढं सोड का नाही किती झालं मोजून घ्या बरं का. एखादी सुटली साठली आता नवीन 11 बकऱ्या मोजून टाक. आणखी 8 बकरा आल्यावर 9 1 10 1 11 सुटली काय 10 टाका 10 टाका 10 हे एक आहे ना मी त्या गाडीत आलो त्याच्यामुळे पायवर ते काय चाललेलं पाय किती नाही तुम्हाला ट्रान्सपोर्ट बघायचं मला त्यांचं लिमिट टाका 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 गाडी टाका. दर ही घे टाका टाका बघा मित्रांनो मध्ये मोबाईल थोडा बंद केला मी खालवर टाकला त्यांनी. हे बघा टाका. चाललंय 20च्या 20. हे बघा वरती पण आहेत. हो वरती 7-8 काढल्या खाली 12-13 टाकले. हे बघा चाललंय मोकळ्या चोकळ्या जातील एकदम काही बरोबर. टेन्शन नाही. हिला पण वर टाकते आता. इकडं पाहिजे ना बरोबर आहे. घेऊन ये त्यांना किती घ्यायचे घेऊन